नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आणि माझा मित्र रूपक लेले, मी मंदार रमेश माइंडकर आणि रूपक संजीव लेले, आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला. पण तुम्ही म्हणाल इथे सगळे कुठे दिसते अष्टविनायक? इथे मला वाहन दिसत आहेत, लोक बोंबाबोंब करतायत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो, पण खुद्द गिरगावात. आता गिरगावात अष्टविनायक? अगदी बरोबर. 2025च्या गणेशोत्सवात गिरगावातल्या 8 चाळींनी अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, माझं नाव सतीश सोनपटकरे. मी अखिल भूताचीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सेक्रेटरी. आमच्या मंडळाला यंदाचे 90 वर्ष चालू आहे. 1927 साली ह्या मंडळाची स्थापना झाली. पूर्वी आमचा गणपती हा 5 फुटाचा मातीची मूर्ती असायची, सदरेवाली मूर्ती. खानविलकर हे त्याचे मूर्तिकार होते. चाळीतून हा गणपती मोठा होत होत आता ही मूर्ती पूर्णपणे पूजेची आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे. 10 फुटाची मूर्ती दक्षिण मुंबईची सर्वात मोठी मूर्ती आहे. पूर्वी आम्ही चाळीतल्या चाळकरी या लोकांनी ही मूर्ती स्थापन करून चाळीपासून हा मूर्ती आता ही एवढ्या मोठ्या मंडपात आलेली आहे. अजूनही ह्या मंडपात स्थानिक कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम, वेशभूषा, तसे चित्रकला स्पर्धा, त्याचप्रमाणे गरीबांना अन्नदान, चष्मा वाटप, रक्तदान शिबिर याही गोष्टी केल्या गेल्या. 75 वर्ष आम्ही पुण्यावरून लाईट आणली, कारण का भरपूर लोकांना माहिती नव्हतं गणपती इतका आतमध्ये बसतो तर की कुठे बसतो. ह्याच्यासाठी आम्ही 75 वर्षी पुण्याची लाईट आणून, कारंजी आणून लोकांना इकडे प्रबंध केलं होतं की इथेही बघा कसा गणेशोत्सव साजरा होतो. आता मोठमोठे टॉवर झाले, आपली लोक त्या टॉवरमुळे बाहेर जायला लागली आणि त्यामुळे आपल्या गणेशोत्सव मंडळाला कार्यकर्त्यांची कमतरता भासायला लागलेली. ही उणीव कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा आपल्या लोकांनी समजून घेऊन परत आपल्या जुन्या ठिकाणी जिथे गणेशोत्सव साजरे होतात तिथे पुन्हा एकदा एकत्र यावे ह्या 10 दिवसासाठी आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करावा ही तेवढी अपेक्षा आहे. मी याच मंडळातला कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ आमच्या वर्ष आता 99 वर्ष पूर्ण झाली आहेत गणपतीला. आम्ही भरपूर असे कार्यक्रम राबवले आणि आमच्या इकडे सर्व प्रकारचे लोक राहतात. इतर ख्रिश्चन लोकही राहतात आणि त्यांचाही आम्हाला गणेशोत्सवाला भरपूर साथ मिळते. कारण आपला आवाज, साऊंड वगैरे त्याच्यासाठी ते कोण कंप्लेंट वगैरे करत नाहीत आणि त्यांची एकदम मनापासून आम्हाला साथ असते. साधारणपणे आपण एका भिंती पलीकडे जाऊन दुसरीकडे बोलत नाही किंवा त्याच्यावर बऱ्याचशा गॉसिपच करतो. 2 चाळी म्हणजे चाळी तुमच्याकडे लगोलग आहेत, बरोबर? पुढारिस्कर चाळ झाली, मधली त्याचं तुमची पोताची वाडी, पुढे चाळी आहेत. तर काय कन्सेप्ट काय होता, म्हणजे माझी भूमिका काय होती की 8 चाळींनी एकत्र येऊन आपल्या अष्टविनायकाचा देखावा करावा? काय होत होतं, मध्ये गणपती मूर्ती पीओपीची होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटने कायदा आणला की पीओपीच्या मूर्त्या बंद कराव्या. आमच्या ज्या चाळीसच्या होती त्या सध्या पीओपीच्या मूर्त्या नाहीत आहेत. एका दुसरी सोडली तर सगळ्या मध्ये मातीच्या आणतात. तर कन्सेप्ट असा निघाला की ह्याच्यामुळे कुठेतरी गणेशोत्सव मंडळावरती बंदीच येणार की काय सावड, आणि ही गोष्ट होऊ नये म्हणून आम्ही विचार केला की आपण ह्या गोष्टी केल्या तर बाहेरील लोक सुद्धा त्यांना कळेल की गिरगावात गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या गोष्टी करून साजरा होतो आणि इकडे लक्ष वेधावे म्हणून हा कन्सेप्ट केला गेला आणि हा चांगल्या पद्धतीने राबवला गेला. आणि अष्टविनायकाचं दर्शन करण्यामागे, कारण अष्टविनायकाच्या सर्व मूर्ती या 4 फुटाच्या खालीच आहेत आणि ज्या संस्थेने आम्हाला हे अष्टविनायकाची आयडिया दिली ते आम्हाला आवडलं. कारण आमचं डेकोरेशन, परत आमचं 99 साल आणि आमचं 100व्या वर्षी पर्यंत ॲडव्हर्टाईज त्या लोकांनीच केली आहे. त्यांचे तर भरपूर आभार आहे. त्यामुळे आमची गल्लीची वाडी आहे. आमच्या इथे गणपती आत यायला भरपूर गल्ले आहे. लोकांना काही तर कळतच नाही आणि त्यांच्या निमित्ताने यावर्षी बरेच पब्लिक जास्तीत जास्त आले आहेत आमच्याकडे आणि पुढच्या वर्षी येतील हे एक त्यांचे आभार आहेत आम्हाला. आणि त्यातूनच त्यांनी अष्टविनायकाचं हे काढलं. त्या मूर्त्या अगदी छोट्या आहेत त्यामुळे लोकही बघायला येतात. कारण आता प्रत्येक मुंबईकरांना काय अष्टविनायक दर्शन कामामुळे होत नाहीये, त्यामुळे ते भरपूर प्रमाणात येत आहेत इकडे. अगदी रात्री 12-12 वाजेपर्यंत लोक येत आहेत. माझं नाव मॅल्कम अँड्रॉन आहे. मी 82 इयर्स आहे. मी कोताचीवाडी मी तथापि इथे मी राहते. हा गणपती मला इथे चालते बचपन तिथे गणपती होता.
बिल्डिंग मध्ये, मग गरज मध्ये इथे शांत आहे. हे गणपती एकदम रिस्पेक्ट आहे. पब्लिकली येते. मी काय बघितलं काय पब्लिक आला त्या पूजेला पब्लिक आते. तो माझ्या घरच्या आपल्या सामने आहे. आम्ही मला सपोर्ट आहे. एक जमाना मी ॲडव्हर्टाइजमेंट देत होतो, पण हे रिस्पेक्ट आहे. हे गणपती आहे हा सतीश हे मदत करते और सतीश आहे एक मंदिर चलते. माझं नाव गणेश मयेकर. नमस्कार. मला तर 57 वर्ष वाडीतच झाली. लहानाचा मोठा मी इकडेच झालो. आमचं पूर्वीपासूनच आमचा शाडूचाच गणपती असायचा आणि तोच आम्ही आता पुढे पेपरचा झालेला आहे. आमच्या वाडीमध्ये भरपूर जण आमचे ऍक्टर गणेश सोळंकी इथे राहायचे. पूर्वीचे मराठी ऍक्टर होते आणि वाडीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेजी असे बरेच एक कोण ऍक्टरचे कार्यक्रम आम्ही केलेले होते. त्या टायमाला ते येऊन गेलेले होते. हृदयनाथ मंगलजी पण येऊन गेलेले होते. ही मूर्ती आता जी बनलेली आहे ना, ही दक्षिण मुंबईतली एकमेव मूर्ती अशी की पूजेची मूर्ती आहे. ही पूजेची मूर्ती आहे. बाकीच्या मंडळामध्ये छोट्या मूर्त्या असतात, पण या वाडीमध्ये आमच्या गणपतीमध्ये ही पूजा मूर्ती आहे. एकच मूर्ती आहे, एकमेव मूर्ती अख्ख्या दक्षिण मुंबईमध्ये. ही या वाडीतली माझी आणि माझ्या मुलाची धरून 5वी पिढी आम्ही या वाडीमध्ये आहोत. पूर्वीपासून म्हणजे पूर्वपरंपरागत हा गणपती ज्या टायमाला वाडीमध्ये स्थापन करण्यात आला त्यावेळेला खूप मोठे दिग्गज भालचंद्र देसाई सारखे, गणेश सोळंकी सारखे, रमेश देव म्हणा, रमेश चौधरी म्हणा, हे जे सगळे दिग्गज होते यांच्या हातून या गणपतीची स्थापना झालेली होती. आता दांडेकरांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत ह्या संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये एवढी पूजेची मूर्ती कुठेच नाहीये. फक्त हीच मूर्ती आमची अशी आहे की जी पूजेची मूर्ती म्हणून तिला आम्ही मान्यता पूर्वीपासून दिलेली आहे. त्याच्या आधी जो आमचा सदरेवाला जो गणपती होता तो सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध झाला होता आणि त्याला सदरेवाला गणपती स्वतःची वाडी असंच सगळ्यांनी नाव देत होते. 60 वर्ष गणपती आमच्या इथे बनला तेव्हा आमचे जुने विचार मांडला होते. हळू आम्ही तयार झालो. मग आम्ही मीटिंग विषय मांडला की काय करायचं बाबा, आता गणपती मोठा करायचे आहे. मग गणपती आपण काय 60 वर्षी आम्ही हिरक मसाला गणपती आम्ही बाहेर आणला. मग आमच्या मग तेव्हा बांधायला पैसा नाही. मग तिथे आम्ही आता मोठं गॅरेज आहे म्हणजे गॅरेज गणपतीवाला आम्ही गॅरेज असं केलं. आणि महिलांना किती सहभाग तुम्ही? आणि महिलांमध्ये इथेच राहणारी आहे म्हणजे माझा सासर पण इथला आणि माहेर पण इथे ही लागेची पेढी इथे बाजूला आणि माहेर वाशिंद इथे आम्हाला आता 20 वर्ष झाली. आम्ही याच वाडीत इथे सारस्वत बँकेच्या इथे राहतो. आम्ही काय लहान मोठे इथे चालू आमच्या या वाड्यामध्ये आमच्या वडिलांपासून आम्ही परंपरा आम्ही चालू नाही. सगळे काय लागलं नाही लागलं सगळ्यांना सहकार्य करायचं आमचं आम्ही अजूनही करतोय सहकार्य. काय लागलं काय आम्हाला पाहिजे, आम्हाला काय पाहिजे, चमकाव पाहिजे, काय पाहिजे सगळं इथे डायरेक्टली. कारण घर जवळ काय होळी इथे आमची, गोविंदा इथे काय लागलं, पाणी झालं काय मी ते मुलं महासळ पण घेतलंय. बाबा काय पाहिजे सकाळी आपण पिंपो भरतात मंडळासाठी आपली पिंपो भरायचं काय आपण एवढं सगळं आपलं सहकार्य करायचं बाकी काय नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू.